नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। हिंदी सक्तीचा आदेश रद्द केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उभाटा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे जल्लोष साजरा। पुरमेपाडा व आर्वी वन विभागात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी। धुळे तालुका पोलिसांनी गावठी कट्ट्यासह एकाच केले जेरबंद। आणि अण्णाभाऊ साठे नगर, फाशीपूल, चितोड रोड परिसरातील रेशन दुकान क्रमांक 41 आणि 79 अन्यत्र हलवू न देण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। हिंदी सक्तीचा आदेश अखेर राज्य सरकारने रद्द केल्याने धुळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उभाटा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे शहरातील जुनी महापालिकेसमोर फटाके फोडत वाजत गाजत जल्लोष साजरा करण्यात आला। शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी सक्तीचा जे राज्य शासनाने रद्द केल्याने मनसे आणि शिवसेना उभाटा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे शहरातील जुन्या महापालिकेच्या इमारतीजवळ जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। राज्य शासनाच्या हिंदी भाषा लादण्याच्या छुप्या निर्णयाला तीव्र विरोध म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनाची हाक दिली। राज्यभरात मनसे आणि नंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षही रस्त्यावर उतरले। धुळ्यात मनसे महानगरच्या वतीने एक सही हिंदी सक्तीच्या विरोधात हा उपक्रम राबवण्यात आला, तर शिवसेनेच्या वतीने परिपत्रकांची होळी करण्यात आली। मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र महामोर्चा करण्याचे जाहीर केले। मनसेच्या या तीव्र आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने हिंदी सक्तीचे 2 आदेश रद्द करीत असल्याचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले। सरकारचा निर्णय हा ठाकरे बंधूंच्या एकजुटीचा विजय असल्याचे म्हणत धुळ्यात जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी शिवसेना उभाटाचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील, मनसेचे धुळे महानगर अध्यक्ष संजय सोनवणे यांच्यासह भूषण वाडे, रवीना जोशी, बंटी सोनवणे, सूरज लष्कर, मयूर सोनार, दिनेश कोळी, चेतन तुपे, शिरीष लष्कर, प्रकाश लष्कर, अनिल लष्कर, अभय पवार, गणेश देयकर, हेमंत सोंजे, प्रणव वाघ, सुमित पाटील, संकेत सोनार, विठ्ठल पगारे, जय सोनार, ओंकार सोनार, वेदांत बोरसे, रोहित सोनके आदी उपस्थित होते। देवेंद्र फडणवीस सरकार यांनी तिसरी भाषा हिंदी सक्ती म्हणून जो निर्णय या महाराष्ट्राच्या शाळकरी विद्यार्थ्यांवर जो लादला होता तिसरी भाषा सक्तीची हिंदी म्हणून, तो कालच दोघं ठाकरे बंधू एकत्र येणार आणि त्यांच्या नेतृत्वात तमाम मराठी माणूस एकत्र येणार याचा धसका घेऊन म्हणून यांनी हा निर्णय मागे घेतलेला आहे। आणि हा सर्वस्व, हा विजय हा मराठी माणसाचा विजय आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये एक त्यांनी म्हण लावली होती, एक आहे तो सेफ आहे। आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो, ठाकरे एक आहे और विरोधक अनसेफ आहे, अशी घटना या महाराष्ट्रात घडेल आणि हा विजय मराठी माणसाचा विजय आहे। म्हणून आज आम्ही या ठिकाणी धुळ्यातले आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ, महानगर प्रमुख धीरज भाऊ आणि आमचे सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महानगराचे व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आम्ही सगळे एकत्र येऊन या ठिकाणी जो विजय झाला मराठी माणसाचा, त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी जल्लोष, फटाके वाजवून, वाजंत्री वाजवून या ठिकाणी साजरा केलेला आहे। आणि येणाऱ्या काळात दोघं ठाकरे बंधू एकत्र आल्यावर याच्यापेक्षाही मोठा विजय साजरा करू। या ठिकाणी धुळे तालुक्यातील पुरमेपाडा व आर्वी वन विभागात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावे, तसेच अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी धुळे जिल्हा एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। धुळे तालुक्यातील पुरमेपाडा व आर्वी शिवारात वन विभागात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावे या मागणीसाठी धुळे जिल्हा एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की आम्ही पुरमेपाडा गावातील आदिवासी समाज बांधव विनंतीपूर्वक अर्ज करतो की पुरमेपाडा आर्वी वन विभागाच्या शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून रेती माफिया, डांबर माफिया, मुरुम, माती, डिझेल, पेट्रोल असे अनेक प्रकारचे 2 नंबरचे अवैध धंदे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे व महसूल तलाठी मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे। या रेती माफियांनी वन विभागाचे जंगलच यांचा अवैध धंद्याचा अड्डा बनवला आहे। वन विभागाच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात रेती साठवून ठेवली आहे। डिझेल, पेट्रोल, काळ्या डांबरचे ड्रम मोठ्या प्रमाणात वन विभागातील माती उचलून आपला व्यवसाय जोरात चालू केला आहे। त्याचबरोबर नॅशनल हायवे त्याचबरोबर महामार्गावर चालू असलेल्या कामावर शासनाची कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता वन विभागातील मुरुम चोरी करून शासनाची फसवणूक केली जात आहे। यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ झाली आहे। या सर्व लोकांवर संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून संबंधित दोषी व ज्यांच्या हद्दीमध्ये धंदे चालू आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ
सेवामुक्त करून निलंबित करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी राजेंद्र गायकवाड, विश्वनाथ सोनवणे, देवचंद सोनवणे, भावडू जाधव, संतोष गायकवाड, प्रवीण गायकवाड, शिवदास सोनवणे, चंदू ढवळे, साहेबराव माळी, ओंकार जाधव, भास्कर जाधव, बंडू माळी, सोपान जाधव, सजन सोनवणे, विलास आंबेकर, राजेंद्र आंबेकर, संतोष जाधव आदी उपस्थित होते. माझं नाव विश्वनाथ सोनवणे, एकलव्य संघटनेचा धुळे जिल्हा अध्यक्ष. आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे, कारण की आर्वी आणि पुरमेपाडा या वन विभागात गेले अनेक दिवसापासून रेती माफिया आणि 2 नंबरचे खूप मोठ्या प्रमाणात धंदे चालू आहेत. मग त्या वन विभागातील माती, मुरुम हे विटा व्यावसायिक उचलून नेता आणि त्यांना मदत फॉरेस्टचे अधिकारी, काही महसूलचे अधिकारी, तलाठी, मंडल अधिकारी हे सर्व लोकांच्या संगमताने फॉरेस्ट, जसं काही फॉरेस्ट हे 2 नंबरचा अड्डाच बनलेला आहे, म्हणून संबंधित फॉरेस्ट अधिकारी व महसूल अधिकारी ज्या ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत, ज्या अवैध धंद्याच्या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांच्या ड्युटी आहेत त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना निलंबित करा असे आज आम्ही एकलव्य संघटनेच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत. धुळे तालुक्यातील आर्वी गावाजवळ धुळे तालुका पोलिसांनी नाकाबंदी करीत एकाच गावठी पिस्तूलसह जेरबंद करीत त्याच्याकडून गावठी कट्टा व 2 जिवंत काडतूसासह 37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. धुळे तालुक्यातील आर्वी गावाजवळ नाकाबंदी करीत धुळे तालुका पोलिसांनी एकास गावठी कट्ट्यासह जेरबंद केले असून त्याच्याकडून 37,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की निळ्या रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केलेला इसम बेकायदेशीरपणे विनापरवाना देशी बनावटीचे एक पिस्तूल बाळगून आर्वी गावाकडून मालेगावकडे जाणार आहे. त्यावरून पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी वरिष्ठांना माहिती देत त्यांच्या मार्गदर्शनात रविवारी रात्री गस्तीवरील पथकास माहिती देत स्वतंत्र पथक तयार करून मुंबई आग्रा महामार्गावरील आर्वी गावाजवळील भारत पेट्रोल पंपाजवळ नाकाबंदी केली. यावेळी रात्री 11:20 सुमारास संशयित इसम दिसला. त्याला अटकले असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करताच त्याला पोलिसांनी पकडले. त्याची विचारपूस केली असता अतिक रफिक शेख वय 27 राहणार इंदिरानगर 9 गजी पार्क वैजापूर जिल्हा संभाजीनगर अशी ओळख दिली. त्याच्या अंगझडतीत 35,000ची एक गावठी बनावटीची पिस्तूल आणि 2,000च्या 2 जिवंत काडतूस असा एकूण 37,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रवींद्र भीमराव सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील, आर्वी दूरक्षेत्र येथील पोलीस हवालदार चेतन कंकरे, सुमित ठाकूर, सुरेंद्र खांडेकर, कुणाल शिंगाणे, रवींद्र सोनवणे, महेंद्रसिंग गिरासे, कांतीलाल सिरसाट आदींनी केली. नमस्कार, मी PI धनंजय पाटील, तालुका पोलीस स्टेशन धुळे. परवा 28/6/25 रोजी आर्वी दूर क्षेत्र हद्दीमध्ये आम्हाला गुप्त माहिती मिळाली की एक माणूस अवैधरित्या गावठी कट्टा घेऊन त्याच्यासोबत राऊंड आहे, ते कुठेतरी कोणाला तरी द्यायला किंवा विकायला जात आहे अशा माहितीवरून, गुप्त माहितीवरून आम्ही तिथे ट्रॅप लावला. ट्रॅपमध्ये PSI कृष्णा पाटील आणि पोलीस स्टेशनचे इतर स्टाफ, आर्वी दूर क्षेत्र आणि इतर डिव्हिजन स्टाफ यांनी सापळा रचला आणि त्या इसमाला रंगेहात पिस्टलासह पकडलेला आहे. त्याच्यामध्ये एक कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. एक पिस्टल, त्याच्यासोबत 2 राऊंड मिळालेले आहे आणि त्याचा मागचा आणि पुढचा शोध आम्ही घेत आहोत. गुन्ह्याचा तपास पुढे चालू आहे. सध्या 2 दिवस पोलीस कस्टडी आरोपीची मिळालेली आहे. अधिक तपासात इतर आरोपी पण याच्यामध्ये निष्पन्न होऊ शकतात. धुळे शहरातील अण्णाभाऊ साठे नगर, फाशीपोल, चितोड रोड परिसरातील रेशन दुकान नंबर 41 आणि 79 इतरत्र हलवू नये अशी मागणी परिसरातील नागरिकांतर्फे तहसीलदार ग्रामीण यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. धुळे शहरातील अण्णाभाऊ साठे नगर, फाशीपूल, चितोड रोड परिसरातील रेशन दुकान क्रमांक 41 आणि 79 दुसऱ्या ठिकाणी हलवू नये अशी मागणी परिसरातील नागरिकांतर्फे तहसीलदार ग्रामीण यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. माजी नगरसेविका यमुना जाधव यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की या रेशन दुकानांमुळे परिसरातील रहिवाशांना जवळच धान्य उपलब्ध होते आणि दुकानदारांविषयी त्यांची कोणतीही तक्रार नाही. जर हे दुकान दुसरीकडे हलवले तर विशेषतः पावसाळ्यात धान्य घेण्यासाठी लांब जावे लागेल. यामुळे वृद्ध नागरिक आणि महिलांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागेल. काही दिवसांपासून परिसरातील रेशन दुकानदार पुढील महिन्यापासून दुसऱ्या ठिकाणाहून धान्य घ्यावे लागेल असे सांगत असल्याने नागरिक चिंतित आहेत. या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी योग्य निर्णय घेऊन रेशन दुकान सध्याच्याच ठिकाणी सुरू ठेवावे अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगी परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. मी ज्योती संजय गायकवाड, राहणार अण्णाभाऊ साठे नगर, फाशीपूल, चितोड रोड, धुळे. आमचं रेशन दुकान 41 नंबर. आम्हाला माहित पडलं का आमचं रेशन दुसऱ्याकडे जाणार आहे म्हणून, पण आम्हाला दुसऱ्याकडे नाही द्यायचं आहे. आम्हाला पिंटू ब्राह्मणकर
ते पिंटू ब्राह्मणकर आहे ना त्याच्याकडेच रेशन राहू द्यायचंय असं. तर मग आम्ही त्या मागणीचं निवेदन आहे मामलेदार कचेरीत आलेलं आहे, तहसीलदार कार्यालयात. तर आम्हाला तेच पाहिजे तिथंच आम्हाला रेशन भेटलं पाहिजे, कारण आम्हाला महिन्यान वेळेच्या वेळी आम्हाला रेशन देतं असं. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. हिंदी सक्तीचा आदेश रद्द केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उभाटा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे जल्लोष साजरा. पुरमेपाडा व आर्वी वन विभागात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी. धुळे तालुका पोलिसांनी गावठी कट्ट्यासह एकाच केले जेरबंद. आणि अण्णाभाऊ साठे नगर, फाशीपूल, चितोड रोड परिसरातील रेशन दुकान क्रमांक 41 आणि 79 अन्यत्र हलवू न देण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.